सध्या राज्यात लगीन सराई सुरू आहे। नाशिक येथील कवी संदीप जगताप यांच्या पोरी शेतकरी पोराशी लग्न कर या कवितेमुळे एका मुलीने व तिच्या आईवडिलांनी मुलीचे लग्न शेतकरी पोराशी लावून दिलं आहे। मात्र महाराष्ट्रात असं देखील एक गाव आहे जिथे तब्बल 500 वर्ष लग्नच लागलं नाही। 500 वर्ष गावातील एका घरासमोर देखील लग्नाचा मांडव पडला नाही किंवा गावात मंगलाष्टका वाजल्या नाहीत, ना कोणत्या नवरा नवरीवर अक्षता पडल्या आहेत। आणि या सर्वाचे कारण आहे गावातील एक आख्यायिका। हे कोणतं गाव आहे जिथे तब्बल 500 वर्ष लग्न लागलं नाही? जर गावात लग्नच होत नाहीत तर गावातील नवरा नवरीचं लग्न नक्की कुठे करतात आणि गावात लग्न न होण्यामागची ती आख्यायिका काय आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला। 500 वर्ष ज्या गावात लग्नच झालं नाही ते गाव आहे चौंडाळा। चौंडाळा हे गाव छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे 50 ते 60 किलोमीटरवर आहे। चौंडाळा गावात रेणुका मातेचं मंदिर आहे। गावात रेणुका मातेचं पुरातन मंदिर आहे। चौंडाळा गावातील रेणुका देवीचं मंदिर याची ओळख प्रति माहूर अशी आहे। ज्या भाविकांना माहूरला जाऊन रेणुका देवीचं दर्शन घेता येत नाही ते भाविक चौंडाळा गावातील रेणुका देवीचं दर्शन घेतात। मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे असे गावकरी सांगतात। मात्र या संदर्भात कोणतेही ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत। गावात 500 वर्ष लग्न न लागण्याचे कारण आहे गावातील रेणुका मातेच्या संदर्भातील एक आख्यायिका। ती आख्यायिका अशी आहे की पुरातन काळात रेणुका मातेचं लग्न ठरलं होतं, मात्र देवीला हे लग्न मान्य नव्हतं। वराड गावाबाहेर आलं, मात्र देवीला लग्न मान्य नसल्याने देवीचा कोप झाला आणि वराड बनून आलेले लोक हे निर्जीव दगडामध्ये रूपांतरित झाले। आजही ते दगड गावाबाहेर दिसतात। गावातील कोणीच या दगडांचा वापर बांधकामासाठी करत नाही, कारण देवीच्या कोपाचा दरारा अजूनही गावातील लोकांमध्ये आहे। या घटनेमुळे गावात एक वेगळी प्रथा पडली आहे, ती म्हणजे चौंडाळा गावातील कोणीच आपल्या मुलामुलींचे लग्न गावात लावत नाहीत। तब्बल 400 ते 500 वर्ष गावात किंवा गावातील मंदिरात एकही लग्न लागले नाही। गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे देवीचा कोप अजूनही जिवंत आहे। गावात जर मुलामुलींचे लग्न लावलं तर त्यात विघ्न व अडथळे येतात अशी देखील आख्यायिका आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार देवी कुमारिका असल्याने गावातील कोणत्याच मुलामुलीचे लग्न गावात लागत नाही। गावात लग्न न करता येत असल्याने गावातील लोकांनी एक पर्याय यासाठी काढला आहे। गावापासून 2 किलोमीटर अंतरावर एक मारुतीचं मंदिर आहे। गावातील सर्व लग्न हे तिथेच होतात। मंदिरातच नवरा नवरीवर अक्षता पडतात व तिथेच मंगलाष्टका म्हटल्या जातात। लग्नाचे सर्व विधी हे गावातच होतात, मात्र लग्नासाठी गावातील प्रत्येकाला 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरात जावं लागतं। गावातील कित्येक पिढ्यांनी गावात लग्नच पाहिलं नाही। चौंडाळा गावाजवळ शिराळा म्हणून एक गाव होतं। लोकांच्या म्हणण्यानुसार त्या गावाला कोणत्या तरी शापाचा फटका बसला आहे आणि गावात ना लोक उरले आहेत ना घरं, राहिला आहे फक्त बजरंगबलीचे मंदिर। तर दुसरीकडे जिथे रेणुका मातेचं मंदिर आहे तिथे आधी कोणतीच वस्ती नव्हती, मात्र कालांतराने तिथे वस्ती निर्माण झाली। गावापासून लांब असलेला मारुती एकलकोंडा राहू नये म्हणून गावातील लोकांनी गावातच मारुतीचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला, मात्र मंदिर काही पूर्ण झालं नाही। गावातील काही लोकांनी गावातच लग्न करण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र मारुतीच्या मंदिराप्रमाणे तो प्रयत्न देखील सफल झाला नाही। गावात लग्न न करण्याप्रमाणेच गावातील कोणीच रेणुका मातेच्या मंदिरापेक्षा उंच घर बांधत नाही। गावात रेणुका मातेच्या मंदिरापेक्षा मंदिराचा दीपखांब एवढंच उंच बांधकाम आहे। गावात मंदिरापेक्षा उंच घर बांधलं तर ते घर टिकत नाही असे गावकरी म्हणतात, मात्र मंदिराच्या पुजाऱ्यांना ही गोष्ट मान्य नाही। ते म्हणत आहेत की गाव जिथं वसला आहे तिथे पूर्णपणे खडकाळ भाग आहे आणि त्यामुळे घरासाठी खोल पाया काढता येत नाही। परिणामी पाया खोल काढला नसल्यामुळे उंच घर बांधता येत नाही असा मंदिराच्या पुजाऱ्यांचा दावा आहे। याप्रमाणेच गावातील कोणीही पलंगावर झोपत नाही। गावातील सर्व लोक हे जमिनीवर झोपतात आणि याचा संदर्भ देखील रेणुका मातेच्या मंदिराशी जोडलेला आहे। चौंडाळा गावातील लोकांना माहीत आहे की गावात जर लग्न लावलं तरीही काही अनर्थ ओढवला जाणार नाही, पण श्रद्धा एवढी आहे की विज्ञान बाजूला ठेवून परंपरा जोपासली जाते। मंडळी, चौंडाळा गावासंदर्भात तुमचं मत काय आहे? तुमच्या भागात असं कोणतं रहस्यमय गाव आहे का? याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।